नमस्कार, शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. आता लागलेली आहे गार्डनच्या कामामध्ये. वातावरण थोडंसं म्हणजे कसं पावसासारखं वातावरण झालेलं आहे इकडे आणि खूप खूप पाऊस पण एक एक वेळेस पडत आहे. पहा, पेरू कसं खाली पडलेलं होतं वाऱ्यानं. आणि हे पहा, इथं एक मी असं घेतलेलं आहे म्हणजे हे पॅकिंगचं. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मी आता काय लावणार आहे पहा तुम्ही. खाली एकही सोडायचं नाही. काही असलं ना असे वस्तू, खूप छान याच्यामध्ये सुद्धा भाजी येते. आता मी घातलेली आहे हिच्यामध्ये माती. खूप छान गारी गारी आहेत मध्ये. पॅकिंगचं आहे ते, भांड्याचं वगैरे पॅकिंग होतं ते. तर त्याच्यामध्ये थर्माकोलचं आता मस्त माती घातले आणि पाणी घालते त्याच्यावरती. आणि पहा आता मी काय लावते. बहुत येतं आहे का? आपण प्रयत्न केलं पाहिजे. आपलं ना क्रिएटिव्ह माइंड असलं पाहिजे. तसं तर बायकांचं क्रिएटिव्हच माइंड असतं. तर अजून थोडं जास्त आपल्याला क्रिएटिव्ह झालं पाहिजे आजच्या काळामध्ये. कोणतंही वाया जाऊ द्यायचं नाही. इकडं तिकडं टाकून देण्यापेक्षा पाहूच येते का? तर आता मी ही घेतलेली आहे कांदे. आणि त्याचे जे यायचं जे असतं ना जागा, कोंब यायचे असते ना, तिथून थोडं काटून घेतलेली आहे. आणि मुळा यायची जागा तशीच ठेवलेली आहे. तो मुळाकडून मी आता ते रोवत आहे. 4 रोवले तरी जागा अजून भरपूर दिसत आहे. पहा, दिसायला लहानच दिसत होतं आणि माती किती घातले, मध्ये मातीसुद्धा जास्त लागली. आता मी थोडंसं धनिया टाकते. पाहूत येतं आहे का? आणि चला ह्याला ठेवून देते मी आता. हे पहा असं झालेलं आहे. बघूत येतं आहे का? आपण ट्राय तर करूत. काहीतरी प्रयत्न असं नवीन नवीन करत गेलं पाहिजे. असंच माझ्या लक्षात आलं, पडलं होतं एका ठिकाणी घरीच उगी किती दिवस. तर त्याच्यामध्ये म्हटलं थोडं भाजी तरी लावून बघावं. आता हे एक डब्बा घेतलेली आहे. हिच्यामध्ये ना मी कांद्याचे जे सालपटं असतात ना निघालेले चिलके, ते पाण्यात घालून ठेवले होते. ते आता इथं 2-3 दिवस झालं ठेवले होते. त्याचं मी आता पाणी सगळं घालते, ह्या भाजीला घालून टाकले. म्हणजे खूप दिवस ठेवलेले होते ना, थोडंसं वास पण मारत होतं. छान नाही वाटत ना इतकी दिवस ते भाजीला. बघावं आता काय पौष्टिक मिळते की नाही मिळते माहिती नाही. आता ही थोडं वेल वगैरे मी बांधून घेते. सारखं ना वेली बांधत राहावं लागतं पहा. इकडे तिकडे पडतात, मग वेडं वाकडं पसरतात. सारखं आपण लक्ष देत राहिलं पाहिजे त्याच्याकडे. तर भाजीपाला म्हणजे काय, एक आपले ते एक फ्रेंड्सच झाल्यासारखे, एक आपले मित्र सहेली असं झाल्यासारखंच असतात. त्यांच्याकडे लक्ष देत, त्यांना बोलत, त्यांच्याबरोबर काम करत राहिलं पाहिजे. आपण त्यांच्याबरोबर काम करतो ना, तर आपण त्यांच्याबरोबर एक प्रकारचं संभाषणच करतो ना. बोलतो, आपण हसतो त्यांच्याबरोबर. एखादा तास त्यांच्याबरोबर घालतो ना, तर तेच म्हणजे खूप आपल्याला पण खूप फायदा असतो त्याचा आपल्या हेल्थला. तर पहा असं मी सगळं आता बांधून घेतलेली आहे. इकडं तिकडं वेल पडलेली होती. आता ना एका ठिकाणी पाय पडला माझा. मुंग्या म्हटलं तर मुंग्या माझ्या पायावर चढल्या. आणि असं मुंग्या होतात बघा मातीमध्ये सुद्धा. काय काय ट्रीटमेंट करावं लागतं बघा. हे बघा मुंग्या. आणि इतक्या चावतात ना ही मुंग्या. एक जर असं चढली, असं एक तर चढतच नाही, पूर्ण असं चढतात पायावरती. आणि हे पहा इथंच पाय पडला माझा एकदम. आणि सगळी इतकी खाज उठली ना काय सांगू. तर हे आता मुंग्या घालवण्यासाठी ना मी काय करते, निरमास टाकून देते. सर्प जे असते ना, ते सर्प टाकून देते, म्हणजे पाहूत जातेत का. खूप प्रयत्न केले. काल तर किती हळद टाकले. सारखं हळद टाकत असते बघा. आता हे सर्प टाकून देते, म्हणजे सर्पच्या वासानं ते मुंग्या जरा जातात इकडं तिकडं. पाणी पण घातलं तरी जातात. असं काहीतरी काय ट्रीटमेंट आपण घरातल्या घरात केलं पाहिजे ना. मग आपण फिरायलासुद्धा इतकं इतकं अवघड आहे ना. अशा मुंग्या झाल्या इतक्या चावतात ना ह्या मुंग्या, खूपच चावतात. 1 घंटा आपण नुसतं खाजवत बसावं लागतं. इतक्या चावतात ती मुंग्या, इतक्या डेंजर मुंग्या असतात हे लाल लाल. तर असं मी सर्फ घालून घेतलेली आहे पहा. आता इकडं तिकडं पळायला लागल्या बघा मुंग्या. आता एक मुंगी इथं राहत नाही. आता थोड्या वेळात बघा 5 मिनिटात. आणि इथं पहा, मी इथं पाणी ठेवले होते ना, पाणी. आणि कालच्या म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, खारुताई बघा कशी आलेली आहे. एकात मी गहू ठेवले होते बारीक बारीक असं, आणि एकात पाणी ठेवले होते. तर खारुताई बघा येऊन खायला लागली ना. झालं ना सार्थक आपलं काम. मग आपण जे प्राण्यासाठी आपण काहीतरी करतो, तर ते प्राण्याला उपयोगात यायला लागलं. मी पक्ष्यासाठी ठेवले होते, पण खारुताई खात आहे, पाणी पित आहे. तर किती छान म्हणजे आपलं काम, आपलं जी सेवा आहे, आपलं जे तन मन धनानं आपण जे करतो, खऱ्या मनानं जे करतो, खरी मनात सच्ची भावना ठेवून जे करतो ना, ते कधीही सार्थक होतं. तर पहा, खरंच पहा तिथं आलेली आहे खारुताई. खूप आनंद झाला मला, की मी ठेवल्यासारखं कुणाला तर कुणाला उपयोगाला आलंच ना.
तर पक्षी पण येतच असतील ना, खातच असतील, ते आपण पाहिलं नाही. अचानक खारुताई नजरेमध्ये आले म्हणून मी त्याचा व्हिडिओ केला. हे पहा कशी आरामशीर गहू खात आहे, दाना एक एक आणि पाणी पित आहे. दाना खात आहे आणि पाण्याने असं हात धुल्यासारखं करत आहे. किती छान वाटलं ना पाहून. आता हे पहा, आता मी इथं पाणी घालून घेते सगळ्या ह्याला. आणि तसं आभाळ आलेलं आहे, पाणी पण कमी कमीच घालून घेते, कारण इतकं पाऊस पडलं तर मग हे पाणी ते पाणी खूपच पाणी होईल ना. आत्ता पावसाळ्यामध्ये तर खरी परीक्षा आहे माझ्या गार्डनची. उन्हाळ्यामध्ये काहीच नव्हतं. उन्हाळ्यामध्ये आपण पाणी घालत होतो, त्याला उपयोगालाही येत होतं. आता नाही, आपण पाणी घालतो, परत पाऊस येतं, असं एक्सेस पाणी होऊन जातं उन्हाळ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये झाडाचं नुकसान होतं. छोटे छोटे लहान लहान झाडं सगळे जातात अति पाण्यामुळे. आता बघा किती नुकसानीचा पाया आहे. आता जून येऊ द्या, पाऊस सुरू होऊ द्या, बघा एक कशी भाजीपाल्याची अवस्था होते आहे. आत्ता सुरू झालेली आहे, इकडं झाडमोड तिकडं झाडमोड आता सुरू झालेलं आहे. वारं वादळ सुरू झालेलं आहे आणि झाडं पडत आहेत. टमाटरची एकीकडे पडायला लागलेली आहेत, वेली एकीकडे पसरायला लागलेले आहेत. तर चला मग हे काम माझं झालेलं आहे. त्यानंतर ना आम्ही आमच्या शेजारी जे आहेत त्यांच्याकडे आम्ही आलो होतो हळदी कुंकाला. त्याने बोलवले होते, मी आणि मुलगी. तर इथं हळदी कुंकू घेत आहे. त्या कधी कधी सारखं हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवतात, कृष्णाची गाणी वगैरे म्हणल्या बायका येऊन आणि छानशी पूजा वगैरे करतात. तर हळदी कुंकू घ्यायला आलेलं होतं आम्ही. तर म्हणलं चला व्हिडिओ पण घेऊत हळदी कुंकाचा. तर खूप छान, खूप बायकांना त्याने हळदी कुंकाला बोलवतात, छान प्रकारे असं पूजा वगैरे करतात. तर पहा असं हळदी कुंकाचा इथं कार्यक्रम झालेला आहे. सगळ्यात शेवटी आम्ही आलेलो आहोत, कारण मी लागलेली होते गार्डनच्या कामामध्ये. मग नंतर मला मुंग्या चावल्यानंतर 1 तास तरी मी खाजवत बसले. पाय इतके म्हणजे चढल्या होत्या अंगावर, सगळ्या अंगावर नाही म्हणजे पायावर. तर इतकं मी जाऊच नाही म्हणत होते मी आता हळदी कुंकाला, नकोच नको. मुलीला म्हणले तूच जा तूच जा, तर नाही, ती म्हणायला लागली तू पण चल, तू गेलं तरच मी येते. मग आता काय करावं म्हणून थोडीशी खाज माझ्या पायाची कमी झाली मुंग्याची. मग मी म्हटलं चला ठीक आहे, मी पण ये. तर छान वाटलं गेल्यासारखं. असं कुठंही ना आपल्याला कुठं चांगलं बोलवतात ना अशा ठिकाणी हळदी कुंकाला वगैरे, तर जावं आपण, असं अवॉइड करू नये असं मला वाटतं. म्हणजे अवॉइड करणं चांगलं नसतं एका दृष्टीनं. तर खूप छान वाटलं बघा, किती आदरातिथ्यानं किती छान वटी भरत आहेत छानसं. असं म्हणजे खूप छान, त्यांनाही चांगलं वाटतं ना घरच्यांनाही, की आपण बोलवलो ते आलेत म्हणून. नाही आलं तर गेलं तर त्यांना कसं वाटतं, म्हणजे आम्ही बोलवणं सगळं बेकारच झालं, आलेच नाहीत असं वाटतं. हे पहा पूजा इथं अशी मांडलेली होती. मी दुसऱ्याला व्हिडिओ घ्यायला लावले होते, तेवढं क्लिअर आणि एकदम चांगले असे व्हिडिओ घेतले नाहीत त्याने, अर्धा व्हिडिओ घेतलेले आहेत. हे पहा अशी छानशी पूजा खूप सजवतात. इतकं 1 तास 2 तास, म्हणजे ज्या दिवशी त्यांची पूजा असते, हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवतात ना, त्या दिवशी पूर्ण खूप खूप बिजी असतात त्याने. तर हे बघा असे त्याने साबण दिलेले आहेत. चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.